आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। तरीही आमचं काय चुकलं, आत्मपरीक्षण करण्याची वेळ। आमदार डॉक्टर विश्वजित कदम। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांची या गावाशी जोडलेली नाळ, यामुळे या गावाला त्यांनी सतत कायम झुकते माप दिलेलं होतं। पलूस कडेगावचा चौफेर विकास साधताना दुधोंडीच्या विकास कामासाठी निधीचा झरा वाहत ठेवला होता आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावरही मीही वाटचाल करत असून हा वाहता झरा मीही कायम ठेवणार असल्याचे आश्वासन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिले। ते दुधोंडी तालुका पलूस येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते। यावेळी कृष्णाघाट उद्योग समूहाचे संस्थापक जे.के. जाधव, रयतचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव आदी उपस्थित होते। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दुधोंडी येथील सामाजिक सभागृह बांधणे, हनुमान मंदिर, मंदिराचे सभामंडप बांधणे, रस्ता काँक्रिटीकरण व पाणी पुरवठ्यासाठी नवीन विहीर बांधणे आदी कामासाठी 70 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। त्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले। आमदार डॉक्टर कदम म्हणाले, दुधोंडी गावाला एक गौरवशाली इतिहास असून स्वामी रामानंद भारतींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचे या गावाशी असलेले नाते, त्यानंतर महापूर, कोरोना यासारख्या अनेक अडचणींच्या काळात मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहत आहे। जे.के. बापूंनी ज्या ज्यावेळी दुधोंडीच्या विकास कामासाठी शब्द टाकला त्यावेळी साहेबांनी व आता आम्ही तो शब्द प्रमाण मानून प्राधान्याने निधी उपलब्ध करून देतो असतो। मागील 5 वर्षात 1200 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता। तरीही आमचं काय चुकलं, यासाठी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असली तरीही उद्योग, शिक्षण, सहकार व शेती क्षेत्राच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। जे.के. जाधव म्हणाले, बाळासाहेबांनी दुधोंडीसाठी कोणत्याही कामासाठी कधीही नाही म्हटलं नसल्याने साहेबांच्या इतकेच प्रेम बाळासाहेबांचे दुधोंडी गावावर आहे। बँक, विकास सोसायट्या, पतसंस्था, वाचनालय यासह असणाऱ्या सर्व संस्थांचा कारभार पारदर्शक व स्वच्छ सुरू आहे। स्वर्गीय पतंगराव कदमान इतके उत्तुंग काम कोणासही शक्य नाही। कुंडलची वन अकॅडमी ही त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे। महेंद्र लाड म्हणाले, सत्ता जरी नसली तरीही विकास कामासाठी निधी उभा करण्यासाठी बाळासाहेब प्रयत्नशील असतात। कोणत्याही माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यास बाळासाहेब कटिबद्ध असतात। जे.के. बापूंचा विकास कामासाठी असणारी चिकाटी दुधोंडीच्या विकास कामासाठी कारणीभूत आहे। स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच विजय आरबुने यांनी केलं। या प्रसंगी सरपंच उषा देशमुख, उपसरपंच विजय जाधव, डॉक्टर नागराज रानमाळे, बाळासाहेब पवार, मिलिंद जाधव, क्रांतिकुमार जाधव, घोगाव पतसंस्थेचे संदीप मोहिते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुशील गोतपागर, संभाजी जाधव आदींसह सर्व संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुधोंडीला म्हणले काय तर म्हटलं कृष्णाघाट संस्था आहे, मी आहे म्हटलं तिथे। त्यांनी 36 लाख रुपये एका मिनिटात मंजूर केले आणि कुंडल दुधोंडी रोड कधीच नव्हता तो झाला। दुधोंडीला 9 रस्ते, पण प्रत्येक रस्त्याला कुठंतरी आम्ही ते निधी आणलेलाच आहे। कदम साहेबांच्या गोष्टी जर सांगितल्या तर त्या फार मोठ्या आहेत, त्याची तुलनाच आपण करू शकत नाही। त्याचबरोबर बाळासाहेबांनी सुद्धा जे आम्ही सांगितलंय ते सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याचं द्योतक म्हणूनच त्यांनी आज पहिल्यांदा भागात कुठेही त्यांनी सत्कार स्वीकारलेला नाही, कारण मताधिक्य कमी पडलंय। तसं म्हटलं तर अजूनही दुधोंडीत जास्त पडायला पाहिजे होतं, पण आम्ही काही आमच्या प्रमाणात आम्ही कमी पडलेलो नाही, परंतु त्याने त्यात समाधान मांडलं आणि आपल्या गावाला प्राधान्य दिलं। बऱ्याच वेळा काय होतंय आम्हाला सुद्धा कळत नाही, आपण एवढं देतोय, राबतोय, परंतु ज्यावेळी शेतकरी मशागत करतोय, पेरणी करतोय, बियाणं पेरतोय, चांगल्या दर्जाचं बियाणं पेरतोय, पाऊस पाणी चांगला झाला होतोय,
परंतु ज्यावेळी पीक काढायचा वेळ येत्या त्यावेळी हातात लुंग्याच येते. असं बऱ्याच ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आहे. सार्वजनिक आपला इथला विषय नाही, आम्ही टोटल मतदारसंघाचं बोलतो. मग आमचं काय चुकतंय का जादा झालेलं दिलेल्या लोकांना काय लक्षात राहत नाही का? ते सांगितलं जरा कमी पडतंय. आता शेवटी आमदाराला बोलवलंय, विश्वजित कदमांना बोलवलंय, सोडायचं कशाला? बरोबर की नाही? आणि म्हणून मग खरं बापूंची एक चिकाटी म्हणजे बापून आता मी लहानपणापासून बघतोय 20-25 वर्ष झालं कुठल्याही कामासाठी बापू म्हणजे कदम साहेबांकडे तसंच माझ्याकडे तसं आता आमच्या वयाने ज्येष्ठ आहेत आम्हाला आदर आहे, पण चिकाटीने जे का दुधोंडीला घ्यायचंय ना ते बापू कुठल्या नाही ह्या नाही त्या मार्गात ते घेत असतात. खरं बापू दुधोंडीमध्ये जन्माला आले, दुधोंडीकरांचं भाग्य. मुंबईत जर एखाद्या गुजराती कुटुंबात बापू जन्माला आले असते तर अडाणीला मागं टाकलं असतं. कारण एक चालाची बापूची मी पाहिली म्हणजे 10 किलोचं मटण मला देऊन 10 लाख कसे काढायचे ही कला तालुक्यात तसं फार कमी लोकांना. पण बापू आता मी हिशोब काढला, मी सांगतो आता तुम्ही हिशोब लावला 70 लक्ष दिले त्यांना. आता 70 लक्ष आणि आज 10 किलो म्हणजे 60 पेंडिंग आहे आमचं. आणि हे 60